पहा विक्रम लोहार मॅन फ्रॉम भोदावडे अप्रतिम बॅटिंग करतात. भोंदावडे गावचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहा गावाचे नाव आपल्या पाठीमागे घेऊन आले त्या प्रीमियर लीग मध्ये आणि अगदी नॉन स्ट्रायकर एंडला ते आहेत परंतु स्ट्रायकिंग एंडला सतीश देटे मॅन फ्रॉम कुसखुर्द अप्रतिम चौकार त्यांनी अंकित केलेला आहे. अगदी पहा दोन्ही खेळाडू बरेचसे खेळाडू दोन्ही काय सर्वच खेळाडू आपल्या पाठीमागे आपल्या गावाचं नाव आणि स्वतःचं नाव या मैदानावरती घेऊन आलेत. बॉलर शुभम तयार. हो स्विच हिट लागोपाठचा दुसरा बॉल सीमा रेषेची ओढ लागली का या बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला झाला. फेक केली जाईल धावफलकावरती पुन्हा धावा येतील त्या म्हणजे 3. अप्रतिम स्ट्रोक तुम्हाला सतीश देटे यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. कधी ओव्हर द कव्हर हेड खेळलाय कधी स्विच हिट खेळलाय कधी चौकार अंकित केलाय कधी 3 धावा अंकित केलेत. आता समोरच्या बाजूला बॅट्समन विक्रम लोहार भोंदावडे तयार तर गोलंदाजी मार्गवरती राहुल देवरे आपण यायचे विनंती असेल कारण बेस्ट कॅचर आपण ठरलाय. विनंती असेल लगेचच या ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. तर शुभम निघतील अगदी फेरबदल केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये कारण विवर रचना आहे ती पुन्हा आखली जाईल कारण ज्यावेळेस सतीश जेटे होते त्यावेळेस विवर रचना वेगळी आहे. आता मात्र पुन्हा विवर रचना वेगळी असेल. आता या विक्रम लोहारसाठी जी क्षेत्ररक्षणाची विवर रचना 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला फिल्डर एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र 38 सर्कलच्या बाहेर आणखी एक फिल्डर पाहायला मिळेल. अगदी फिल्डर एक तुम्हाला बॅकफुट डी पॉइंटला पाहायला मिळेल. चला मॅच खूप वेळ घेत आहे पंच पण इशारा दे त्यांना. बॉल इथे मात्र पहा शॉर्ट स्क्वेअरला अडवला गेलाय. फेक केली जाईल स्ट्राइक रोटेट झाले आणि जे करायचं होतं ना या मॅच मध्ये तेच केलेलं आहे कारण सतीश देटे चांगल्या फॉर्म मधून चाललेले आहेत. या अगोदर 2 बॉलवरती चांगली बॅटिंग केले आणि त्यांना स्ट्राइक वरती पुन्हा आणलेला आहे. शुभम समोर प्रश्न हाच आहे या ओव्हर मध्ये मिळवायची त्यांना विकेट. विकेटसाठी जातील का बॉलर तयार. हो अतिरिक्त उसळी विकेटसाठी गेलेत. अपील केली दात पंचांकडे मागितलेत परंतु पहा पंचांनी दात फेटाळली आहे कारण कुठेतरी बॉल बॅटचा स्पर्श न करता अंगभेदी बॉल होता. अंगाला भेदून बॉल विकेट कीपरकडे गेला. विकेट कीपरने चांगलं काम केलं. अगदी ही स्पर्धा जर तुम्ही पाहिली ना तर मालिकावीर किताब ज्यांच्या माध्यमातून LED TV दिली जाणार आहे. मालिकावीर किताब खूप मोठा किताब आहे या स्पर्धेचा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पंचांनी हात पाय लावले. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती येते. सौजन्य आहेत श्री श्रीरंग केरेकर केळवली यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य मालिकावीर किताबासाठी आम्हाला लाभले. उत्कृष्ट बॅट्समन हा किताब त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. श्री विजय शेलार पाटेकर विशेष सहकार्य उत्कृष्ट बॉलर हा किताब आदरणीय सुशील ढपळ काळोश यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. हो या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. क्रीज सोडलं होतं विक्रम लोहार यांनी परंतु त्यांना पुन्हा माघारी यावं लागेल. षटकार किंग हा देखील किताब आहे. बॅट आणि चषक ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य दीपक कळके भोंदावडे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. उत्कृष्ट फिल्डर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम आहे चषक श्री भरत चव्हाण रोहट विशेष सहकार्य. ओ फुल टॉसला माफी नाही. फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार 6 धावा षटकार. धावफलकावरती आपण जाऊया. 15 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जीनियस 11 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विजेता संघ प्रत्येक खेळाडूला 15 होम गिफ्ट हॅम्पर दिले जातील. विशेष सहकार्य श्री भरत चव्हाण रोड विशेष सहकार्य आहे. त्यानंतर उदयनमुख खेळाडू शूज आणि चषक आहे श्री विष्णू जांभळे नावली विशेष सहकार्य. प्रत्येक मॅचला सामनावीर आपण चषक देतोय ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य श्री महेंद्र देवरे सायळी आणि श्री अक्षय सावंत सायळी विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. विशेष सहकार्य जेवण व्यवस्था आदरणीय श्री दिनकर लक्ष्मण देवरे समाजसेवक यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि TTMS परिवार विशेष सहकार्य जेवणाला या 3 दिवसीय स्पर्धेला. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रकाश देटे प्रभाकर देटे.
हो, या बॉलला आवाज चांगला आला बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला बॉलवरती येतील, फेक करतील. स्ट्राइक आहे पुन्हा इथून पुढे सतीश देटे यांच्याकडे आणि गोलंदाजी मार्गवरती प्रभाकर देटे. हे बॅटल बघण्यासारखं असेल. विशेष सहकार्य जेवण व्यवस्था चंद्रकांत माने आणि श्रीकांत भानसे. विशेष सहकार्य अमित सावंत, युवराज शेलार आणि उदय शेलार. विशेष सहकार्य स्पर्धेला त्यांचं राहिलं. त्यानंतर प्रत्येक मॅचला उत्कृष्ट झेल हे पुरस्कार आपण ट्रॉफी देतोय. श्री श्रीकांत बांबरस वडगाव आणि श्री नितीन बांबरस वडगाव विशेष सहकार्यांचे पण आपण आभारी आहोत. बॉलर तयार. यो, याही बॉलला आणखीन एक जबरदस्त हल्ला, आक्रमण, 6 धावा षटकार. प्रेक्षकांसाठी परवानी आहे. बाहेर कॅच घेतात तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षक वर्ग परवानी आहे. कॅच घ्या, 101 रुपये जिंका. बॉलर तयार. हो, या बॉलला पासला शाड. फिल्डर तिकडे आहेत कव्हर्सला. इन सर्कल बॉल अडवला जाईल. धावफलकावरती आणखी एक धाव येते. तुटून पडले सतीश देटे गोलंदाजानं वरती. अगदी विजेता संघ प्रत्येक खेळाडूला चषक आहे. चषक श्री अल्पेश माने अरगरवाडी आणि श्री महेश माने अरगरवाडी. विशेष सहकार्य श्री तानाजी देवरे प्रोप्रायटर हॉटेल उरमोडी. विशेष सहकार्य कुमार आशिष जाधव यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य. त्याचबरोबर श्री महेंद्र शेठ देवरे यांचंही विशेष सहकार्य जेवण व्यवस्थेला आहे. आपले आभारी आहोत. आम्ही मैदानाच्या आतमध्ये जातो. हो, यावेळेस पहा पुन्हा सर्कलमध्ये बॉल अडवलाय. अगदी यावेळेस विक्रम लोहार होते बॉल खेळताना. त्यांनी फक्त एक धावांकित करून पुन्हा स्ट्राइक दिलाय. सतीश देटे कुसखुर्द एक नामक खेळाडू आहेत या टेनिसच्या पटलावरती. हे नाव खूप मोठं आहे. अगदी बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पहा, एक क्षण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. आज मात्र त्यांना देखील खेळावंसं वाटतंय. मैदानाच्या आतमध्ये ते देखील जात आहेत. अगदी जगातला इमानदार प्राणी जर कोण असेल ना तर तोच आहे. थँक्यू. उजव्या स्टी बाहेरचा बॉल. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती येईल. प्रेशर आहे या मॅच मध्ये बॉलर प्रभाकर देटे यांच्या डोक्यावरती, कारण त्यांनी एक मोठा स्ट्रोक खर्च केलाय. परंतु त्यानंतर चांगली बॉलिंग देखील केली. एकेरी धावाही त्यांनी दिलेली आहे, परंतु खराब बॉलही टाकलेला आहे. हो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील का? नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. धावफलकावरती आपण यानंतर जाऊया. धावा लागल्या 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत 29 आणि 29 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं. हो, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. ओ, इथे कॅच सुटली की मॅच सुटली आहे. अगदी या झेलचा उपद्रव तुम्ही अगोदर बऱ्याचशा मॅचेस घ्या. झेलचा उपद्रव याही अगोदर आपल्याला बघायला मिळाला आणि याही नंतर मिळणार आहे. परंतु जी चुकी झाली ती चूक केदारेश्वर योद्धा सुधारणार का हा प्रश्न आहे. परंतु 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण 6व्या धावा लागल्या. 30 धावा धावफलकावरती लागल्या. आपण चर्चा केली या चुकीबद्दल. असं म्हटलं तर जीवनामध्ये चुका होतात, परंतु चुकांवरती पांघरून टाकणे हे चुकीचं आहे. चुका सुधारणं हे चांगल्या जीवनाचं आणि चांगल्या क्रिकेटचं भागीद आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 30 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये जीनियस 11 जाऊन पोहोचले. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. टीम केदारेश्वर योद्धाच्या माध्यमातून प्रतीक
प्रतीक गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांचं केले प्राचारण. समोरच्या बाजूला बॅट्समन तयार. हो, या बॉलला पहा कट करण्याचा प्रयत्न होता, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला सतीश देठे यांनी. ओव्हर नंबर 3 आहे, धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा लागलेल्या आहेत. एका बॉलचा खेळ संपलाय. अगदी सुंदर वातावरणामध्ये रंगली आहे ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थात 22 UPL 2022. अगदी 2022 ची महत्वपूर्ण स्पर्धा आहे. ज्या प्रकारे 2022 मध्ये ही स्पर्धा पदार्पण करते तसं मात्र एक मोठं आयोजन आपल्या भेटीला येते. आणखीन एक मोठा स्ट्रोक येणार का? हो, बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. मिळतील धावा 4 चौकार. आदरणीय आमचे सुनीलजी गावडे बेडवाडी यांचं स्वागत आहे. विनंती करतो आपण मंचावरती आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय सुनीलजी गावडे आपला शुभ सन्मान केला जाईल. चला स्पीडअप ठेवायचंय पंच, खास करून आपण खेळाडूंना सूचना द्या, अजून बरेचशा मॅचेस पेंडिंग आहेत. हो पहा, पुन्हा एक चांगला स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. 4 धावाचा सतीश देठे मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करतायत ना, पुन्हा दाखवून दिले की मला महाराष्ट्र टेनिस बॉल आणि मुंबई उपनगरांच्या क्रिकेटचा अनुभव काय. प्रत्येक गोलंदाजांविरुद्ध हल्ला बॉल त्यांनी चढवलाय. हो, प्रॉपर टायमिंग नाही. बॉलरचे यावेळेस कौतुक करावं लागेल. चेंज ऑफ पेस होता, क्षेत्ररक्षक थोडेसे फसले, आउट करण्याचा प्रयत्न झाला. पॉपिंग क्रीज मध्ये सेफरित्या सतीश देठे कुसखुर्द आलेले आहेत. 39 धावा धावफलकावरती. इथून पुढे विक्रम लोहार पुन्हा एक धाव काढून देणार की सूत्र इथून पुढच्या आपल्या हाती घेणार. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याची उत्तर आपल्याला मिळणार आहेत, परंतु पाहत राहा, ऐकत राहा. उरमोडी प्रीमियर लीग 2022 पर्व क्रमांक 3 डे क्रमांक 2. सायंकाळचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतंय. आभाळ पूर्ण भरून आलेलं आहे. पूर्ण एक सुंदर वातावरणामध्ये रंगलाय हा क्रिकेटचा सोहळा. हो, लोअर फुल टॉस होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही, परंतु स्ट्राइक रोटेट केलाय आणि सतीश देठे पुन्हा स्ट्राइक वरती आलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती प्रतीक आहेत आणि प्रत्येकने आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार खर्च केले. त्यानंतर चांगली बॉलिंग केली. 2 बॉलच्या पाठीमागे 1-1 धाव खर्च करून धावफलकावरती आपण 6व्या धावा लागलेल्या आहेत. 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. या ओव्हर मध्ये बॉलर प्रतीक यांचा. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अक्षरशः सतीश देठे यांनी क्रीज मध्ये लोटांगण घातलं, परंतु डॉट बॉलची होईल सांगता. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अंती 40 धावा. दोन्ही टीम्स आपण स्पीडअप घ्या. 18 बॉलचा खेळ संपलाय. 40 धावा. ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर संगीत. डीजे मास्टर किशोर आइये. अगदी आपण टेनिस बॉल बद्दल विशेष चर्चा करतो. अगदी पश्चिम महाराष्ट्र म्हटलं ना तर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. आपला जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. 3 फॉर्मॅट अग्रेसर आहे टेनिस मध्ये. एक हाफ पिच, एक ओव्हररम आणि त्यानंतर एक अंडरम क्रिकेट. अगदी फॉर्मॅट जसा बदलतो ना तसं बॉलही बदलतो. तुम्ही या फॉर्मॅटला 120 ते 130 ग्रॅमच्या मध्ये हा बॉल मोजला जातो. कधी जर तुम्ही बॉल घेतला ना तो तराजूमध्ये टाकून बघा, तो बॉल नक्कीच तुम्हाला वजन सांगेल. 120 ते 130 च्या मध्ये हा बॉल मोजला जातो. तुम्ही अंडरम क्रिकेट घ्या, बॉक्स क्रिकेट, हलका बॉल असतो. सॉफ्ट टेनिस ज्याला आपण संबोधतो तो 90 ग्रॅमचा असतो. म्हणजे फॉर्मॅट बदलतो तसं बॉल बदलतो. ओव्हररम क्रिकेटचा थरार. बॉलर तयार. या बॉलला पुन्हा स्लॅश हार्ड इनटू द गॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी.
तर याही बॉलला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक मोठा ब्लास्ट, 6 धावा षटकार. एक्कावन्न धावा धावफलकावरती, 51 आतापर्यंतचा धावफलक आहे. याही बॉलला चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय डीप कव्हर, सीमारेषा पलीकडे, आणखीन एक चौकार. पंचावन्न धावा धावफलकावरती लागल्या, 55 आतापर्यंतचा धावफलक आहे. बॉलर तयार. हो, आणखीन एक बॉल उडवण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. मित्रांनो, सतीश जेटे यांचा खेळ आवडला तर टाळ्या नक्कीच वाजवा. डीजे प्लीज. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आशुतोष दाखल आहेत. धावफलकावरती आपण 6 धावा लागल्या. 55 धावा आणि 44 धावांचं योगदान सतीश जेटे यांनी आपल्या टीमला दिलंय. जीनियस 11ला 5 चौकार 3 षटकार वैशिष्ट्य राहिलं त्यांच्या खेळीचं. बॉलर तयार. हो, या बॉलला पहा, खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले आणि पंचांचा इशारा आलाय. बॅट्समन आउट आहे. पहिल्या इनिंगचा आपल्या समोर खेळ पेश केलाय जीनियस 11 ने बनवल्यात. 55 धावा, 56 धावांचं टार्गेट आहे. केदारेश्वर योद्धाला इथून पुढचा आपण टॉस करूया आणि टॉस आमंत्रित करूया. नंतर टॉस तुमच्या समोर असा असेल, 11 सुपरस्टार विपक्ष क्रेझी पायरेट्स आपला टॉस आहे. 11 सुपरस्टार विपक्ष क्रेझी पायरेट्स आपला टॉस केला जाईल. आपण टॉस साठी या. एक शेवटचा कॉल, टॉस साठी लगेच या. साठी यायचे विनंती असेल. एका बाजूला 11 सुपरस्टार, दुसऱ्या बाजूला असेल क्रेझी पायरेट्स. चला, दोन्ही संघातील कर्णधार लगेचच या टॉस करण्यासाठी. 11 सुपरस्टार विरुद्ध क्रेझी पायरेट्स, लगेचच या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या. टॉस केला जाईल. आदरणीय श्री रमेश दादा देवरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय श्री अजित दादा
जाधव यांच्या शुभ हस्ते कॉल केला जाईल. कोण मागते? क्रेझी पायरेट्स टीम कॉल करेल. स्विंग द कॉइन. 11 सुपरस्टार या संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग घेऊ पहिले. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर जर पाहिले तर एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? 40च्या आत थांबू त्यांना. ॲज अ कॅप्टन म्हणून समोरच्या टीम मधील कोणत्या खेळाडूला तुम्ही टार्गेट करू शकाल? कार्तिक जांभळे तुम्ही नक्कीच करू शकाल. परंतु या नक्कीच स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? नाही, खरोखर नियोजन चांगलं केलेलं आहे आणि दरवर्षी असंच नियोजन व्हावं, फक्त एवढी इच्छा. नक्कीच मी जाईन क्रेझी पायरेट्स या टीमकडे. नक्कीच तुम्ही टॉस हारलाय. प्रथमतः तुम्ही बॅटिंग करणार आहात. किती धावांपर्यंत मजल मारू शकाल? 4 ओव्हरला 40-50. 40 धावांपर्यंत तुम्ही नक्कीच मजल मारू शकाल. ॲज अ कॅप्टन पॉवर प्लेचे 2 पहिले षटक असतात ते कोणता खेळाडू फोडण्यासाठी येईल? मीच आहे आणि गणेश यादव. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक असेल. आपण टॉस पाहिला. एका बाजूला 11 सुपरस्टार, दुसऱ्या बाजूला क्रेझी पायरेट्स. परंतु 11 सुपरस्टार या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केलंय बॅटिंगसाठी क्रेझी पायरेट्स या संघाला. ओल्टू कॉमेंट्री बॉक्स. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया या रंगतदार मॅच कडे. या धावांचा पाठलाग करत असताना अगदी 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गणेश आणि तेजस. आणि या जोडीला रोखण्यासाठी सतीश देटे गोलंदाजी मार्गवरती. ज्यांनी बॅटिंग करताना 44 धावांचं योगदान दिलंय तेच मात्र बॉलिंग साठी आलेत. आणि पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट. प्रारंभिक बॉलवरती माघारी पाठवलाय फलंदाज गणेश. खूप मोठी विकेट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शशिकांत शिंदे दाखल. ॲट नंबर 3. ओ फुलर लेनचा बॉल आहे आणि या बॉल वरती घडलंय काय? ओ विकेटचं पतन लागोपाठचा दुसरा फलंदाज कोसळलाय. तर पहा हॅट्रिक शंभरट्यावरती सतीश देटे असतील. लागोपाठचे 2 विकेट त्यांनी टिपलेले आहेत आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार का सतीश देटे? ऑन मार्क. ओ इथे पहा काय घडलं. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हॅट्रिकचा बॉल होता तो. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती पहा कोणतीही धाव नाही. 3 बॉलच्या पाठीमागे 55 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना बनवलेला आहे. 56 धावांचं टार्गेट जीनियस 11 ने केदारेश्वर योद्धा समोर ठेवलंय. या बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अगदी हा प्रयत्न फसलाय. आणखीन एक चेंज ऑफ पेस बॉल बघायला मिळाला. अगदी म्हटलं होतं ना क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतील ना त्या दिवशी तुमचा खेळ नक्कीच चांगला होतो. आणि पहा सतीश देटे आज मात्र या सायंकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ करतायत. खास करून बॅटिंग करताना प्रभावित केलंच परंतु गोलंदाजी करताना 2 फलंदाज माघारी पाठवले.
हो, आणखीन एक बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर बघायला मिळणार का, हा देखील एक प्रश्न आहे. या ओव्हर मध्ये दोन वेळा संधी चालून आली. एक तर हॅट्रिक साठी आली आणि एक आता मेडन ओव्हर साठी आली आहे. या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर कोण टाकणार? सतीश देटे गोलंदाजी मार्क वरती, बॉल क्रमांक 6. आणि या बॉलला सन्मान दिलाय. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. या स्पर्धेतली ही मेडन ओव्हर नाहीये. धावफलकावरती आणखी एक धाव आलाय. एक धाव एका ओव्हरच्या तिथून पुढे 18 बॉल आणि 55 धावांची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विकी 8 नंबर 2चं षटक ते घेऊन आलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती ते उभे आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. इथून पुढे 18 बॉल आणि 55 धावांची गरज आहे. 55. हो, खोलवर टप्प्याचा बॉल. इथे काय घडलंय पहा. विकेटचं पतन होणार का? ताळमेळ चुकला. दुसरा मिळाला आणखीन एका विकेटचा. तिसरा फलंदाज येथे कोसळला. थँक्यू. पहा मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं प्राचारण केलंय देवेंद्र कुरुळे मैदानाच्या आतमध्ये 8 नंबर 5 त्यांचं प्राचारण. विकी निघालेत गोलंदाजीच्या रनवेवरतून वडगाव एंड कडून. हो, या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. पहा टीम अडचणीमध्ये. टीम केदारेश्वर योद्धा. इथून पुढे त्यांना दमखम दाखवावं लागेल. अडचणी कोणासमोर नव्हत्या. आम्ही ज्या वेळेस सांगत आलो की अडचणीतून मार्ग बऱ्याचशा जणांनी काढलेला आहे. परिस्थितीवरती मात करायला शिका. परिस्थितीला शरण जाऊ नका. अगदी परिस्थितीवरती मात करताना विजय तुमचा आहे. टीम अडचणीमध्ये, परंतु अडचणीतून मार्ग तुम्हाला काढावा लागेल. हो, या वेळेस पास स्ट्रोक अगदी मात्र लॉंग ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. असं म्हटलं तर संघर्षातून नव्याचा जन्म होतो. ज्या वेळेस तुम्ही संघर्ष करताना त्यावेळेस नव्याचा जन्म होतो. जर असं म्हटलं असतं ना आपण आपल्या मनासारखं सर्व गोष्टी घडत असल्या असत्या तर जगायला गंमत आणि देवाला किंमतही राहिलीच नसती. म्हणूनच बा संघर्ष करत चला. अगदी आपण जसा विचार करतो ना जीवनामध्ये तसं कधी कमी वेळा घडतं, परंतु भरपूर वेळा त्याच्या उलटच घडतं. म्हणून सांगत आलो मनासारखं घडवायचं आहे तर तुम्हाला प्रयत्न हा करावाच लागतो. क्षेत्र कोणतंही असो. अगदी असं म्हटलं जातं ना प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो का, परंतु प्रत्येक प्रयत्नांचं कारण हा यशच असतं. हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अगदी प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो, परंतु प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल असं नाहीच, परंतु तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. विकी गोलंदाजी मार्गवरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. हो, या बॉलला पहा नो बॉल पंच. फिल्डिंगचा नो बॉल आहे. पहा तुम्ही उल्लंघन केलं फिल्डिंगचं आणि त्यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे.
अगदी तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना नक्कीच तुम्ही पंचांना विचारू शकता फिल्डिंग लावता वेळेस. अगदी भरपूर वेळ मला वाटतं हा नो बॉल तुम्हाला दिला गेलेला आहे. अगदी बऱ्याचशा टीमांना, अगदी टीम आपण जीनियस 11 ची चर्चा करत नाहीये. अगदी फिल्डिंगची व्यूहरचना ज्यावेळेस तुम्ही पॉवर प्ले संपल्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 6-5 हा कन्सेप्ट असतो, परंतु पंचांनी सांगितलं की कुठेतरी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. ओ फुलर लेनचा बॉल डीप कव्हरला फिल्डर जातील, फेक करतील. धावफलकावरती पुन्हा 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, इथे तिसरीचा प्रयत्न केलाय. सहा धावा धावफलकावरती इथून पुढे लागल्या. बॉल आतापर्यंत संपले या ओव्हर मध्ये. 4 बॉलचा खेळ संपला. इथून पुढे 2 बॉल बाकी आहेत. धावफलकावरती 6 धावा लागल्या. इथून पुढे 50 धावांची गरज. येणारे बॉल 14. हा समीकरण तसं पाहायला गेलं तर अवघड आहे, परंतु जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 14 बॉल 50 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत टीम केदारेश्वर योद्धाला. 4 बॉलचा खेळ संपलाय. या बॉलला सन्मान दिलाय. ताळमेळ पुन्हा चुकलाय का? मी सांगत आलो की बी पॉझिटिव्ह. अगदी सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन. ज्यावेळेस नकारात्मक दृष्टिकोन आपल्या समवेत जे वातावरण जुळलं जातं ना ते नकारात्मक दृष्टिकोनाचा असतो. ज्यावेळेस नकारात्मक दृष्टी हाटली जाते ना त्यावेळेस मात्र विजयाचा मार्ग मोकळा होतो. इथे मात्र पहा, हो दोन्ही फलंदाज पुन्हा एकाच एंडला होते. एकाला माघारी जावं लागेल. पंचांनी बोट उचललंय. फलंदाज रनआउट. विकेटचं पतन होणारच आहे, परंतु असं वाटतंय की जिथे मात्र प्रेशर या मॅच मध्ये टीम केदारेश्वर योद्धाने घेतला का. धावसंख्या 55 बनवली होती टीम जीनियस 11 ने. आतापर्यंत 56 धावांचा पाठलाग झालेला आहे, परंतु या मॅचचा प्रेशर टीम केदारेश्वर योद्धाने घेतला का? कारण सुरुवातीपासूनच खेळ खराब लागला. अगदी गणेश एक धाव कोणती धाव न करता लेग बिफोर विकेटचा शिकार झाले. तेजस माघारी आले, रनआउट झाले. शशिकांत शिंदे माघारी आले, ते देखील लेग बिफोर विकेट झाले. प्रतीक रनआउट झाले. म्हणजे बरेचसे बॅट्समन माघारी आले. बॉलर नेम प्लीज. राकेश गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये यांचं केले प्राचारण. बॉलर तयार. हा व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव फलकावरती येईल. षटक क्रमांक 3ला प्रारंभ केलाय. धावफलकावरती आपण जाऊया. 7 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे 49 धावांची गरज आहे. येणारे बॉल 12. हो उजव्या एसटी बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती येते. येणारे बॉल 12 आणि 48 धावांची गरज. समीकरण आपण नव्याने मांडूया. हो चेंज ऑफ पेस. समोरच्या बाजूला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक जातील बॉलवरती, फेक करतील. पुन्हा धावफलकावरती 1 धाव येईल. 11 बॉल आणि 47 धावांची गरज इथून पुढे आहे. 11-47. समीकरण आपण नव्याने मांडूया.
या बॉलला बॅटची वरची कडा फेक केली जाईल, डायरेक्ट हिट आहे, परंतु विकेटचं पतन नसणार आहे कारण आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन सेफरित्या आलेले आहेत. फेक चांगली होती, फेकचं कौतुक करावं लागेल. परंतु बा ज्या प्रकारे जीनियस 11 मैदानाच्या आतमध्ये खेळते ना, अगदी 100% देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पहा इथून पुढच्या मॅचेस थोडेशा अवघड होत जाणार आहे, तुम्हाला मॅचेस जिंकाव्या लागणार आहेत कारण जर पॉइंट टेबल बरोबरी सुटलं तर नेट रन रेटला खूप महत्व आहे या प्रीमियर लीग कन्सेप्ट मध्ये. हो टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, डॉट बॉलची सांगता होतीये. पहा प्रेशर आहे काय मॅच मध्ये, प्रेशर केदारेश्वर योद्धाने घेतला का? हो नक्कीच म्हणावं लागेल कारण प्रेशर त्यांच्यावरती आला. एकाही खेळाडूला मोठी इनिंग खेळता आली नाही, अगदी मला वाटतं एकही बॅट्समन मला वाटतं 4 धावांच्या वर गेला नाही. इंडिव्हिज्युअली स्कोर जर आपण पाहिला खोल टप्प्याचा बॉल दिशा दिलेली आहे, क्षेत्ररक्षक येतील, डीप मिड विकेट वरतून येत आहेत, अगदी फेक करतील. ओ फेक केली आहे, पुन्हा ताळमेळ चुकला. पहा इथे आणखीन एका विकेटचं म्हणजे टीम केदारेश्वर योद्धाचं मनोबल खालावलंय का हा प्रश्न नक्कीच आहे कारण एका पाठोपाठ एक फलंदाज त्यांचे माघारी चाललेत. आणखी एका विकेटचं पतन, डीजे प्लीज. थँक्यू. अगदी एखादी भिंत असते बा, त्या भिंतीला जर भदगाड पडलं ना तर एक एक वीट कशी अलग होते, तसं मात्र तुम्हाला टीम केदारेश्वर योद्धाची बॅटिंग पाहायला मिळेल. परंतु पुढच्या मॅच मध्ये त्या विटा एकत्र कराव्या लागतील आणि पुन्हा आपली भिंत बांधावी लागेल. अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षक आलेत. हो इथे मात्र पहा या प्रकारचे बॉल अडवणे ना तो अनुभव तुमच्या गाठीशी असणं महत्वाचं आहे कारण शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन जे फिल्डर उभे असतात ना, टप्पा पडल्यानंतर बॉल कधीच त्यांच्या दिशेने जात नाही, एकतर राईटला वळतो किंवा एकतर लेफ्टला वळतो. म्हणजे हा अनुभव खेळाडूकडे असणं खूप महत्वाचं आहे. कित्येक वेळा आपण कित्येक फिल्डर चुकताना पाहिलेले आहे, परंतु तो अनुभव त्यांना जमा करावा लागेल, स्वतःच्या गाठीशी बांधावा लागेल. बॉलर तयार राकेश. व्हाईट बॉलची घोषणा, पंचांनी इशारा दिलाय, खराब बॉल. 14 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. हो खूपच खराब बॉल, पंचांचा इशारा हा व्हाईट बॉल. ओ इथे मात्र पंचांनी पुन्हा बोट उचललंय, पुन्हा आणखीन एक पंच. बॅट्समन आउट आहे का? ओके बॅट्समन आउट आहे. आणखीन एक फलंदाज कोसळलाय, धक्का आणखी एक लागलाय, क्रमांक 6चा धक्का. टीम मध्ये किती मोठं संकट आपल्या समोर उभा असू दे, आम्ही सांगत आलो की संकटाला तुम्ही प्रत्युत्तर देत चला. क्रिकेटचा एक खेळ तसाच आहे, अगदी किती मोठी धावसंख्या असू द्या तुम्ही प्रत्युत्तर देत चला, परंतु मग एकाही फलंदाजाला तळ ठोकता आलेला नाही. अगदी संकट आहे टीम केदारेश्वर योद्धासमोर. अगदी असं म्हटलं तर नशिबाचा भाग 1% आणि प्रयत्न 99%, परंतु बा जीनियस 11 ने जे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेत ना ते अप्रतिम आहेत. हो आणखीन एक खराब बॉल आहे का? हो वाईट आहे आणि +1 या 2 धावा अंकित केल्या जातील. अगदी यावेळेस जर मॅच कुशल मुवमेंट असती ना तर मात्र हे बॉल लाभदायक ठरले असते टीम केदारेश्वर योद्धासाठी, परंतु गॅप मोठा आहे, धावांचा पाठलाग करताना फरक खूप मोठा राहिलेला आहे. तितकासा फरक जीनियस 11चा या बॉलचा पडणार नाही. जर मॅच कुशल मुवमेंट वरती असती तर नक्कीच याचा फरक जीनियस 11ला पडला असता. हो या बॉलला मोठा स्ट्रोक, पॉवरफुल. इथून पुढे आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केली आहे, परंतु आक्रमणाला लेट सुरुवात केली आहे का? डीजे प्लीज.
थँक्यू. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या. 23 आतापर्यंतच धावफलक आहे. 23 धावा. 56 धावांचं टार्गेटचा पाठलाग करत असताना या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले टीम केदारेश्वर योद्धा. 23 धावा. इथून पुढे समीकरण अवघड असेल. 56 धावांचा पाठलाग करत असताना ही धावसंख्या आपल्या समोर पाहायला मिळते. इथून पुढे 33 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इनर बॉल 6 बॉल 33 धावांची गरज. तसं पाहायला गेलं ना तर 6 बॉल 6 षटकार आणि 6 बॉल मध्ये 5 षटकार 1 चौकार हे समीकरण जर जुळलं ना तर मॅच जिंकू शकते टीम केदारेश्वर योद्धा. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 मध्ये ज्यांचं केले प्राचारण, 4 मध्ये आशुतोष यांचं प्राचारण केले. समोरच्या बाजूला बॅट्समन प्रभाकर देटे. आज मात्र हिरो बनण्याची संधी आहे त्यांच्याकडे. जर हे 6 षटकार मारले आणि एक वेगळा विक्रम जर प्रस्थापित केला तर मॅच जिंकली जाऊ शकते. जिंकण्याची मजा तेव्हाच आहे ज्यावेळेस सर्वजण आपली पराभवाची वाट बघत असतात परंतु स्वतःची जिद्द सांगत असते, हो तू लढ, तू जिंकणार आहेस. उजव्या बाहेरचा हा व्हाईट बॉल. मॅच अजूनही ऑन आहे. 6 बॉल 32. 5 मात्र मोठ्या क्षमतेने बॅटिंग करावी लागेल. जे काय सर्वोत्तम स्वतःकडे ते इथे दाखवावं लागेल, त्याचा दमखम. 6 बॉल 32. हो, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. येणारे 5 बॉल आणि 32 धावांची गरज आहे मॅच मध्ये. इथून पुढे मॅच पुन्हा ऑन होईल का? हो, मॅच पुन्हा ऑन झाली आहे. 5 बॉल आणि 30 धावांची गरज म्हणजे लागोपाठचे 5 षटकार. मॅच पुन्हा ऑन झाली आहे. देवेंद्र कुरळे बॅटिंग साठी सज्ज. आज मात्र हिरो बनण्याची संधी त्यांच्याकडे चालणार आहे. नशिबाचा भाग 1% आहे. प्रयत्न 99% त्यांना करावे लागतील. हो, अकूट टप्प्याचा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. मॅच पुन्हा ऑन आहे. 5 बॉल 29. या आत्ताच्या इनिंग मध्ये आमचे WTC चे स्कोरर 11 धावा एक्स्ट्रा गेल्यात. नक्कीच सांगतायत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चाललेलं आहे. घर बसल्या या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाईल. बॉल सीमारेषा पार चौकार. हो, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, बॅकलिफ्ट हाय केल्या होत्या परंतु फायदा घेऊ शकले नाही. इथून पुढे आता खेळ बाकी असा असेल. येणारी बॉल तुमच्याकडे असेल. 3 बॉल 25. समीकरण थोडंसं अवघड आहे कारण 3 बॉलच्या पाठीमागे 3 षटकार 18 धावा होतात परंतु कुठेतरी 7 धावा एक्स्ट्रा आहेत. परंतु मॅच आहे, कधी काय घडेल याचा नियम नाही. शपलून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या बाजूला. हो, इथे मात्र याच्यावरती मिळतील धावा. बाईच्या माध्यमातून 4 चौकार. व्हॉलेंटियर्स पंचांकडे बॉल द्या. तर इथून पुढे खेळ 2 बॉलचा बाकी असेल आणि 21 धावांची गरज आहे. हे समीकरण आपण नव्याने मांडूया.
वेस्ट टीम बाहेर सवाल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. आणखी एक अवांतर धाव मिळेल. मॅच लांबवली जाते. या बॉलला उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली, आणखीन एका विकेटचं पतन. बजाव. पाठलाग करताना टीम केदारेश्वर विरुद्ध कुठे कमी पडली का? हो, नक्कीच कमी पडली. कारण प्रारंभिक जोडीमध्ये गणेश, जे मतुपूर्ण नाव होतं तेजस, या जोडीला मोठा खेळ करता आला नाही. अगदी तेजसच्या जर आपण पाहिले तर अवघ्या 3 धावा होत्या. त्यानंतर शशिकांत शिंदे आले, त्यांनी देखील खास काही केलं नाही. त्यानंतर प्रतिक्रिया संधी मिळाली, त्यांनी खास काही केलं नाही. त्यानंतर देवेंद्र कुरळे मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले होते, त्यांनी चांगला खेळ करू शकले नाही. अगदी डाव सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केला. 1 षटकार आणि 2 चौकार आले, परंतु मोठी इनिंग ते देखील खेळू शकले नाही. प्रशांत देखील रनआउट होऊन माघारी गेले. प्रभाकर देठे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अमित सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना औपचारिकता बाकी. शेवटचा बॉल रिलीज केला जाईल. म्हणजे कुठेतरी या मॅच मध्ये जे प्लॅनिंग फसलंय टीम केदारेश्वर योद्धाचं, परंतु पुढच्या मॅच मध्ये एक नव्या प्लॅनिंगने त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. आणि मॅच इथे मात्र संपते आणि मॅच जिंकली टीम जीनियस 11 ने. हार्ड लक टीम केदारेश्वर 11 कुठेतरी कमी पडला धावांचा पाठलाग करताना.